तुमचं मागचं पुढचं सगळं शिवून टाकतो तुम्ही फोन करायचे मी लायकीचे राहणार नाही म्हटलं. आज माझ्या मम्मीला दुपारी एक फ्रॉड कॉल आला होता. काय बोलणं झालं मम्मी तुमचं सांग बरं. अरे फोन आला, मी हम्म. उचलला, मी तिथे ते कॉल पाहिला हा, नंबर, तर ते +92 ची सिरियल होती. हा, मग मी कळून गेलं का हे पाकिस्तानवरनच नंबर आहे बुवा असं. हा. आणि तो बोलत होता हिंदीमध्ये. अं, आणि मला सांगायचं होतं, मॅडम आपका एटीएम कार्ड पुराना हो गया है आणि आपका दूसरा एटीएम कार्ड करना है. तरी मी त्याला बोलली का भाई मुझे हिंदी अच्छे से आती नहीं है, मैं मेरा लड़का आएगा, अब वो ये ना मैं येवा में तो मैं बताती हूँ आपको, उसको उसके साथ बात कर लेना असं. अं. तरी तो ऐकायचा नाही. आता तू सांग, माझं कुठे बँक अकाउंट नाही, एटीएम कार्ड नाही, आणि हा कस काय शाना माझं एटीएम कार्ड बनवतोय बरं, बंद झालं ना असं झालं. मग तो मला काय सांगायचा का म्हणे मॅडम आपका आधार कार्ड का नंबर, पैन कार्ड का नंबर, और मैं थोड़ी देर में आपको एक नंबर आएगा ओटीपी, अं, वो मुझे बता देना, अं, फिर आपका एटीएम चालू हो जाएगा. अं. असं. त्याला म्हटलं बेटा तुम्हाला काही येडी समजतोय का म्हटलं, तुमच्यावर तर फक्त ऑपरेशन सिंदूर झालेलं आहे म्हटलं, त्याच्याने बी तुम्हाला जर कधी काही फरक पडला नाही अं, तर मग शेवटचं एक ऑपरेशन आहे म्हटलं. कोणतं? आमच्या भारतामध्ये अं, जितके बिना डिग्रीचे डॉक्टर त्यांना जर कधी पाठवलं ऑपरेशन करायला. ऑपरेशन करायला तर तुमचं मागचं पुढचं सगळं शिवून टाकतो तुम्ही फोन करायचे मी लायकीचे राहणार नाही म्हटलं. मग मी फोन कट करून दिला. तरी त्याने अजून दुसऱ्यांदा परत फोन केला त्याने. हा, मग त्याला म्हटलं भाई मेरे लड़के को आने दे, फिर मैं सांगते हूँ लड़के को. म्हटलं नालायक म्हटलं, काही ना, मी फोन करून काय ना माझ्या कामाला डिस्टर्ब करतो म्हटलं. अजून सांगायचं नहीं मैम आपको गलत लग रहा है, मैं अच्छा आदमी हूँ, मैं अच्छा आदमी हूँ. म्हटलं अच्छा आदमी, तू काय माझा काय नातेवाईक आहे का म्हटलं, अच्छा आदमी आहे. तुला काही मी ओळखते का.